गडचिरोलीतल्या ग्यारापत्ती कोटकुल मार्गावर पिटेसूर गावालगत नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या 35 किलो वजनाचा भूसुरुंग निकामी करताना स्फोट झाला। यात 6 पोलीस जवान जखमी झालेत। विशेष अभियान पथक आणि कोटकुल पथक पार्टी संयुक्तपणे इथे पोहोचली आणि त्यांनी हा भूसुरुंग नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून 2 पोलिसांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना उपचारांसाठी नागपूरला हलवण्यात आले। गडचिरोलीमध्ये एका युवकाची हत्या करण्यात आली। काशीनाथ मडावी असं या मृत इसमाचं नाव आहे। नक्षलवाद्यांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। काशीनाथ हा पोलिसांचा खबरी असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता, त्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। महिन्याभरात नक्षलवाद्यांनी आतापर्यंत अशा पद्धतीने 6 जणांची हत्या केली आहे। बीडमध्ये अज्ञात इसमांनी पिस्तूल दाखवून 12 लाख रुपयांसह स्कूटी पळवल्याची घटना घडली आहे। रमेश म्हस्के एका खासगी कंपनीचे पैसे राजुरे बेस इथल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद या शाखेमध्ये भरण्यासाठी जात होते। यावेळेला काही चोरट्यांनी म्हस्के यांना पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्याकडील पैसे आणि स्कूटीही हिसकावून घेतली। या प्रकरणी 2 अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनमाड येवला रस्त्यावर पहाटे गस्तीवर असताना संशयास्पद गाडी आढळल्यानं पोलिसांनी पाठलाग केला। यावेळेला टवेरा गाडीसह पोलिसांनी 3घांना पकडलं, मात्र यातील 2घांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला। गाडीची झाडाझडती केली असता या गाडीतून मिरची पूड, चॉपर असं साहित्य जप्त करण्यात आलं। या 3घांवर वेगवेगळ्या पोलीस स्थानकात लूटमार, चोरी, दरोडे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचंही पोलिसांना तपासात आढळून आलंय। उदगीरमध्ये एसी दुरुस्त करण्याच्या निमित्तानं घरात घुसून व्यापारी प्रशांत पेन्सलवार यांच्या पत्नीचा 3 अज्ञात युवकांनी गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यावेळेला प्रशांत पेन्सलवार यांच्या मुलाला सुद्धा हल्लेखोरांनी जबर जखमी केलं। या घटनेचा निषेध म्हणून आज उदगीर बंदची हाक देण्यात आली होती, त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच व्यापाऱ्यांची दुकानं बंद होती। दोषींना त्वरित पकडण्याची मागणी नागरिक करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या वरुड गावात धारदार शस्त्रानं अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली। मोहिनी सूर्यवंशी असं या मृत मुलीचं नाव आहे। भोसले आखाड्यामध्ये इमारतीच्या एका गच्चीवर मोहिनीवर प्रदीप कणसे यानं कोयत्यानं हल्ला केला। प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समजतं। आरोपी प्रदीप कणसे हा पुण्याचा रहिवासी असून त्याला पोलिसांनी अटक केली। कोल्हापूर गारगोटी मार्गावर कात्यायनी फाट्याजवळ चालत्या कारवर झाड पडून झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला। तानाजी सोनाळकर असं या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे। कोल्हापुरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून ते कार्यरत होते, तर इतर 4 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पिंपरी चिंचवडच्या निगडी इथं भक्तिशक्ती चौकात 2 ट्रकमध्ये जोरदार धडक झाली। यामध्ये गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रक पलटी झाल्यानं जवळपास 100 गॅस सिलेंडर रस्त्यावर पसरले। त्यातच सिलेंडर रस्त्यावर आदळल्यानं सिलेंडरचा स्फोट झाल्यानं काही सिलेंडर्सनी पेटही घेतल्याचा प्रकार घडला। अग्निशमन दलानं वेळेत घटनास्थळी धाव घेतल्यानं या आगीवर नियंत्रण मिळवणं सोपं गेलं आणि त्यामुळे मोठी हानी टळली। दरम्यान अपघातानंतर 2ही गाड्यांचे चालक फरार झाले। पंढरपूरमधील वेळापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली। जवळपास 1 तास झालेल्या पावसामुळे नदी नाले भरून वाहू लागले। तसंच परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर सुद्धा काहीसा परिणाम झाला। जालना शहरामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर विजेच्या तारा तुटल्यानं अनेक भागांमध्ये 10 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाला होता। रेल्वे स्टेशन परिसरात विजेच्या तारा तुटल्यानं बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। तसंच रस्त्यांवरील झाडं 12 तासांपासून हटवण्यात आली नसल्यानं वाहन चालकांना मात्र मोठा मनस्ताप होतो आहे। शेतकऱ्यांची थकीत रक्कम न दिल्यानं आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली। गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील 13 कोटी 5 लाख रुपये हे आदिनाथ सहकारी साखर कारखान्यानं थकवले होते। ही थकबाकी 16 मे पर्यंत पूर्ण करण्याची मुदत तहसीलदारांकडून देण्यात आली होती, मात्र या साखर कारखान्यानं शेतकऱ्यांची रक्कम न दिल्यानं कारखान्याच्या गोदामाला आता टाळं ठोकण्यात आलंय। यानंतरही कारखान्यानं शेतकऱ्यांची रक्कम न दिल्यास जप्ती कारवाई करून मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे। वन विभागाच्या वतीनं 1 जुलैला 2 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय।
या वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा प्रचार करण्यासाठी एका खास रथाची निर्मिती करण्यात आली। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला हिरवा झेंडा दाखवला आणि या प्रचार मोहिमेला सुरुवात झाली। वन विभाग 2 कोटी वृक्ष लागवड करून एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहे। वन विभागानं हा विक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी जवळपास 1.5 कोटी खड्डे खणून रोपही तयार केलेत, तर इतर विभाग 50 लाख झाडं लावणार आहे। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बांधकाम कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला कामगारांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, तसंच आर्थिक मदत म्हणून विविध योजनांमधून मिळालेल्या 15 लाख रुपयांच्या धनादेशांचं वाटपही कामगारांना करण्यात आलं। या बांधकाम कामगार मेळाव्याला मोठ्या संख्येनं कामगारांनी हजेरी लावली होती। बुलढाण्यामध्ये विद्युत महामंडळाच्या वतीनं ग्राहक तक्रार निवारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला जिल्ह्यातून अनेक ग्राहक आपल्या समस्या घेऊन या तक्रार निवारण सभेत पोहोचले आणि त्यांच्या तक्रारीही बऱ्याच प्रमाणात यावेळी दूर करण्यात आल्या। शेतकऱ्यांच्या बऱ्याच ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरच्या समस्या होत्या, त्यामुळे विद्युत मंडळाच्या वतीनं ग्राहक तक्रार निवारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्युत विकास कामांचा आढावाही घेण्यात आला। सांगली महापालिकेनं मोकाट कुत्र्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानं महापालिकेचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी शहरातून मेणबत्ती मोर्चा काढला। गेल्या काही काळात मोकाट कुत्र्यांची शहरातली संख्या वाढली आणि त्यातच बुधवारी कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये सुंदरी भारती या मुलीचा मृत्यू झाला। यानंतर महापालिकेनं कोणतंही पाऊल उचललं नाही, त्यामुळे संतप्त नागरिकांनी हा मोर्चा काढला। कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राहुरीमध्ये रास्ता रोको केला। या आंदोलनाला शिवसेनेनं सुद्धा पाठिंबा दिला। कांद्याचे दर पडल्यानं शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। यामुळे कांद्याला हमी भाव देण्याची मागणी करत रास्ता रोको करण्यात आला। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झालेल्या या रास्ता रोको आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। कांद्याला किमान 20 रुपयाचा हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये सामाजिक संघटनेतर्फे वाहतूक कोंडीच्या विरोधामध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात आले। राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर सर्व्हिस रोडची मागणी सातत्यानं करण्यात येते। या मार्गावर अपघातांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे, मात्र प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नसल्यानं सामाजिक संघटनांनी आता उपोषण सुरू केलं। अमरावतीतल्या राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बडनेरा या संस्थेतर्फे शाश्वत विकासासाठी एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या संशोधनाच्या सादरीकरणासाठी संशोधकाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं यासाठी ही परिषद घेण्यात आली होती। मलेशियातील युनिव्हर्सिटी ऑफ पॅराडेनिया, सोसायटी फॉर ॲडव्हान्स मटेरियल्स आणि मलेशियन असोसिएशन फॉर सॉलिड ट्रेड सायन्स या संस्था यात सहभागी झाल्या होत्या। पुण्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आलं। शिरूर तालुक्यातल्या गावांमध्ये बिबट्यानं पाळीव प्राणी आणि माणसांवर हल्ले सुरू केले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे बिबट्याला पकडण्याचं मोठं आव्हान वन विभागासमोर होतं। अखेर या बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। दारव्हा तालुक्यामध्ये शेतीतील ज्वारीचे फुटवे खाल्ल्यानं 50 जनावरांचा विषबाधा होऊन मृत्यू झालाय। पशुसंवर्धन अधिकारी 100पेक्षा जास्त जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्वारीच्या फुटव्यांमध्ये हायड्रोजन सायनाइडचं प्रमाण जास्त असल्यानं ही दुर्घटना घडली। राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडला असतानाही दानशूर पुढे सरसावले आहेत। मेहकर तालुक्यातील उटी गावात ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संजय सुरकर यांनी गावाला त्यांच्या विहिरीतून पाणी उपलब्ध करून दिलं। त्यांनी गावापासून 3 किलोमीटरवर असलेल्या आपल्या विहिरीवर पाईपलाईन टाकून गावामध्ये पाणी आणलं आणि मोटरच्या माध्यमातून दररोज 15,000 लिटर पाणी गावाला देत आहेत। त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळतोय। लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी दुष्काळ निवारणाचं काम हाती घेतलंय। मुंबईतल्या विश्वमैत्री ट्रस्टच्या अहिंसा संघानं जनावरांसाठी चारा छावणी सुरू केली। या चारा छावणीमध्ये 380 जनावरं आहेत, तर धसावाडी या दुष्काळग्रस्त गावाला टँकरनं मोफत पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या धसवाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे।
दुष्काळामुळे ग्रामीण भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवते। जळगाव जिल्ह्यातल्या 66 गावांना सध्या टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय, तर 285 विहिरी आणि अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। अजूनही 885 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यामुळे पाऊस वेळेवर पडला नाही तर आणखीन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। मनमाड शहरामध्ये भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या विरोधात आता शहरवासीय पुढे सरसावले। मनमाड बचाव कृती समितीनं गेल्या काही दिवसांपासून दानशूरांच्या मदतीनं जमिनीची भूजल पातळी वाढवण्यासाठी शहरातल्या विविध भागात शोषखड्डे करण्यास सुरुवात केली। या कामांमधून आतापर्यंत 150 शोषखड्डे तयार करण्यात आले, त्यामुळे पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे। अहमदनगरच्या तरुणांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली। श्रीगोंद्यात लोकसहभागातून सरस्वती नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं। आतापर्यंत साधारणतः 5 किलोमीटरच्या खोलीकरणाचं काम करण्यात आलं आहे। या पाण्यामुळे शहरातील कूपनलिकांना फायदा होणार आहे। शहरातल्या अधिकाधिक लोकांनी या उपक्रमाशी जोडलं जावं यासाठी व्हॉट्सअपची मदत घेतली जाते। परभणीतल्या सेलू नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नागरिकांच्या आंदोलनानंतर जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झाली। राजीवनगर, आदर्शनगरसह इतर भागातही पाण्याची गंभीर परिस्थिती आहे। जलवाहिनीच नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, त्यामुळे पाण्यासाठी इथल्या नागरिकांनी अनेकदा मोर्चे आणि आंदोलनं केली। या आंदोलनाची दखल घेत प्रशासनानं जलवाहिनीच्या कामाला आता सुरुवात केली। बदलतं वातावरण आणि पावसामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन आणि कापसाचं पीक न घेता इतर पिकं घेण्याचा सल्ला कृषी विभागानं दिला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे। अत्यल्प पावसामुळे पिकांची वाढ खुंटून गेली आहे आणि त्यामुळे गेल्या काही काळापासून याचं उत्पन्नही कमी आहे। त्यामुळे येत्या खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, तूर अशा पिकांची पेरणी करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे। बुलढाण्यामध्ये पोलिसांची जरब आणखीन वाढणार आहे, कारण पोलिसांचा तिसरा डोळा आता कार्यरत झाला आहे। पोलिसांनी 20 वाहनांच्यावर अत्याधुनिक फिरता कॅमेरा बसवला आहे, त्यामुळे गस्तीच्या वेळेला या कॅमेऱ्यांचा गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मोठा उपयोग होणार आहे। अमरावतीतल्या मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत, मात्र 1150 कैद्यांसाठी केवळ एकच डॉक्टर आहे। गेल्या काही वर्षांपासून महिला आणि पुरुष अशा एकूण 1150 कैद्यांसाठी एकच डॉक्टर असल्यानं कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यातच कारागृहाच्या आत दवाखाना असला तरी त्या ठिकाणी फारशा अद्ययावत सोयीसुविधा मिळत नसल्याची कैद्यांची तक्रार आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 7व्या कुलगुरू पदासाठी मुलाखती सुरू झाले। या मुलाखतीत 3 दिवस राहणार असून यासाठी 83 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। यापैकी 25 उमेदवार तूर्तास पात्र ठरलेत। मुलाखतीच्या नंतर अंतिम 5 उमेदवारांची यादी कुलगुरू निवड समिती राज्यपालांकडे पाठवणार आहे आणि त्यानंतर एका उमेदवाराची निवड राज्यपाल करणार आहेत। यवतमाळच्या समाजसेवकांनी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय व्हावी म्हणून एक अनोखा उपक्रम हाती घेतला। घरोघर जाऊन मातीच्या भांड्यांचं वाटप करण्यात येत आहे। प्रत्येकानं जागरूक होऊन पक्ष्यांच्या बचावासाठी घराच्या आवारात गच्चीवर पाणी आणि दाणे ठेवण्याचं आवाहन या संस्थेकडून करण्यात येत आहे। बेळगावातल्या विश्वेश्वर तांत्रिक विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभासाठी या समारंभाला इस्रोचे अध्यक्ष एस किरण कुमार हे उपस्थित होते। मैसूरच्या गायत्री प्रभू हिनं BE परीक्षेमध्ये 9 सुवर्णपदकं पटकावून पहिला क्रमांक मिळवला, तर बंगळुरूच्या एम निवेदिता हिनं 7 सुवर्णपदकं मिळवली। विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावं अशी अपेक्षा यावेळेला एस किरण कुमार यांनी व्यक्त केली आहे।